महाराष्ट्रातला पहिला काचीचा पूल नापणे धबधब्यावरती आपण अनुभवता ना, तुमका माहीतच असत. आणि आम्ही हे पहिले यायचे धबधब्यावरती, आता नवीनच झालेला आहे काचीचा पूल. छान प्राऊड फील कोकणवासियांसाठी आणि वैभववाडीकरांसाठी. नमस्कार मंडळी, मी संदेश. स्वागत तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत. आणि मंडळी तुम्हाला माहीत असेल आपण आहोत निसर्गरम्य कोकणात. भक्तिमय गणरायांचं आगमन झालेलं आहे आणि आज आहे विसर्जनाचा दिवस गौरी गणपतींच्या. आणि आता संध्याकाळी विसर्जन होईलच. आणि त्यापूर्वी तुम्हाला माहीतच असेल सगळं न्यूजमध्ये आणि बाकी सर्व व्हायरल झालेलं आहे. आपण चाललो आहोत महाराष्ट्रातल्या पहिल्या काचेच्या ब्रिजवर, जे आपल्यापासून 9 किलोमीटर आहे नापण्याला. तर नापण्याला इथे चाललो आपण, रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे थोडं, तिकडे आपण चाललो. तर हे बघा इथे पूर आला आहे नदीला, खूप पाऊस पडतो आहे कोकणात आणि जबरदस्त पूर आला आहे, म्हणजे हौर बोलतो आम्ही, हौर आला आहे. चला आपण ब्रिजवरून जाऊया पहिल्या आधी. तर आपण चाललो काचीच्या ब्रिजला, जे नापणे येथे बनलेलं आहे आणि ते महाराष्ट्रातलं पहिलंच ब्रिज आहे. तर तिकडे आपण बघूया. आता गावी आलो आहे तर, आणि सानवार आमची खूप एक्सायटेड आहे, पुढे चालते आहे. तर ते तुम्हाला माहीतच असेल या ब्रिजचं उद्घाटन आता काही नुकत्याच महिन्यांपूर्वी झालेलं आहे. आपले सर्वांचे लाडके सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि मत्स्य व बंदरे मंत्री श्री नितेशजी नारायण राणे यांच्या हस्ते त्या ब्रिजचं उद्घाटन झालं आहे. तर आपण तिकडे जाऊया. आणि हे चांगले आहे ॲक्च्युली, आपल्यासाठी प्राऊड फील आहे की पर्यटनामध्ये आपल्या वाढ होणार आहे नक्कीच या अशा प्रकल्पांमुळे. तर त्याला आपण नक्कीच भेट देऊ आणि बघूया आपण कसं आहे. नक्कीच चांगला फीडबॅक आहे खूप जणांचा ब्रिजविषयी आणि खूप छान आणि सुंदर. पहिला धबधबा तर तिथे आहेच, पहिल्यापासून जुना धबधबा आहे आणि आता त्याला डेव्हलप करून काचेचं ब्रिज नवीन बांधण्यात आलेलं आहे. तर आपण त्याला भेट देऊ. चला आमच्यासोबत राहा. सानवारू बघा इकडे चालते, सर्व फॅमिली आपली संपूर्ण फॅमिली आहे आज आपल्यासोबत. जाऊया आपण लवकरच. चला निसर्गाचा आस्वाद घेत कोकणातल्या. हाय सानू. सानू फॉर्ममध्ये आहे. रात्री सानूच्या फुगड्या तुम्ही बघितल्या असाल, गाणी वगैरे फुगडीची 3-3:30 वाजेपर्यंत चालू होती. त्यानंतर आता सानू झोपून सकाळी लवकर उठलेली आहे. पुन्हा एकदा सानू कुठे चाललो आपण? ओ, आर यू एक्सायटेड? हो, सानू खूप उत्साहित आहेत. चला जाऊया आपण लवकरच. लेट्स गो. आई आमची मागणं येतं, हे बघा आहे. बाय बाय. बाय. चला. हे बघा मंडळी, सगळ्यांना फोन करून हे आता येतं. हे बघा पिंटो, आमचं पिंटो शेट आणि मागे बुवा सुदेश डांगे ब्रदर आमचे सकाळपासून फोन करता, अजून तयारी झाली नाही. चला बसा आता, बसा. पिंट्या शेट बघा समोर जागा पकडले आहे, आरू आणि पिंट्या शेट. तू येत नाहीस ना? अरे तू बाबांसोबत बस. हा काय मी नाही बसलो. चला चला बुवा चला. आणि या बघा नवीन जोडपा आमचं येतं अजून. काचेचा ब्रिज सकाळपासून फोन करून दमले आमका. आम्ही तयार झालो पण हे काय आहे ना, जवळ अर्धा किलोमीटर योग मागत नाही. चला चला पुढे जागा ना, या पुढे जागा आहे ना. मी जाते तिकडे जागा आहे ना. विंडो लागत ना विंडोला. अरे सीट पण ती पण आरएसीच आहे ना, फक्त डब्बा वेगळा असेल त्याच्यामुळे असेल.
हा. इथे मोर येतात. इथे ना मोर येतात. मी ते नाही बघितलं रे. अरे ते असं हे नाही होणार का कुठे पावसात. तिकीट भेटलं तरी पाहिजे. आम्ही 4 वाजता निघतो. तिकीट बघूया कुठल्या कन्फर्म होत आहेत. तयारी किती वाजता करतो? 4 वाजता तयारी पण किती वाजता करतो? 4 वाजता उठते सांगितलं. पिंट्याची लई गडबड असतं आमच्या मागे. अवधात बसलोय. अवधात ते कमेंट पास करणार. दुसऱ्या नाव ठेवणार. दोनदा काचीचा बीज बघून येलो तर तिसऱ्या वेग चाललं. दोनदा बघून येलो. गणपती समाधान नाही झालं पिंटे. मेहनत नाही भेटू शकते. पिंट्या शेठ, उदय शेठ, काल काय बोलला? इकडे घेऊया ना. काय घ्यायचं? तो पण वैभववाडीत येऊन पण खाईल. वैभववाडीत घेऊन जायला. कोण बोलता? जरा पटकन नंतर काय रामायण लावत बसते. माझ्या अंगाचं तोंड आलं काय करत ना. गर्दी आहे का? ऐनाच लाईन आहे की काय? काचीचा बीज प्रसिद्ध आहे वाटतं. पर्यटन स्थळ आहे बाबा मोठं. जी गुजरात. आता आपण इलाव नापणे पर्यटन स्थळात म्हणजे नापणे धबधब्यावर जुनं आपलं. आणि आता काचेचं पूल. फॅमिली सगळी इले गाडीतनं उतरतात. चला जाऊया आपण लवकरच. अरे तुमच्याकडे होती. तिथे पाणी घे. चल चल चल. इथूनच ना, इथूनच आहे. चला मंडळी जाऊया आता धबधब्यावरती.
अरे हे बघा दररोज धबधब्यावरती येतं की काय दादा आमचं बघा दररोज धबधब्यावर जवळ आहे म्हणून दररोज यायचा. मंडळी, महाराष्ट्रातला पहिला काचीचा पूल नापणे धबधब्यावरती आपण अनुभवताना तुमका माहीतच असत. आणि आम्ही हे पहिले यायचे धबधब्यावरती, आता नवीनच झालेला आहे काचीचा पूल. छान प्राऊड फील कोकणवासियांसाठी आणि वैभववाडीकरांसाठी. चला जाऊया आपण थोडा अनुभव घेऊया. चला हा हे चला. अच्छा फोटो काढतास, दररोज येतास की काय? जवळ आहे म्हणून आपला दररोज यायचा. दररोज येतास की काय? हॅलो बघ काचीचा ब्रिज बघ. कधीपासनं तिकडनं यूट्यूबमध्ये बघून आता प्रत्यक्षात बघतात आमचे वाई. काचीचा ब्रिज नापणे. बघा सानू आमची बटरफ्लायच्या इथे बसलेली आहे ग्लास ब्रिजला एन्जॉय घेताना. गणपतीचा कोंडा अरे आमची घाबरत नाही. सानू इकडे पकडून आहे. पावसाळा सोबत कोकणात नवीन प्रकल्पाचा आनंद घेताना काचीचा ब्रिज नापणे. अजून फोटोग्राफी चालू आहे आमच्या नवीन जोडप्याची. पाऊस इल्ल जोरात, त्याच्यामुळे आता चला बाय बाय ग्लास ब्रिज. जाऊया आपण घरी. म्हणजे पाऊस जोरात इलेलो आहे. आता बॅक टू होम. ब्रिजचा आनंद घेऊन झालेलो आहे सगळ्यांचं, फॅमिलीचं. चला चला बाय. कसं वाटलं अरू ब्रिज सानू? कुठे? अच्छा अच्छा लोगो. चला मंडळी आता जाऊया बॅक टू होम. आणि लय भारी वाटला. तुम्ही पण व्हिजिट करू शकता नियर वैभववाडी रेल्वे स्टेशन नापणे धबधबा. ठीक आहे. छान ब्रिज आहे, छान धबधबा आहे. पर्यावरणाच्या सानिध्यात वसलेला हा धबधबा आणि काचेचं ब्रिज खूप भारी वाटलं. तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर नियर वैभववाडी स्टेशन नापणे धबधबा.
चला 4-5 किलोमीटर लांब असेल वैभववाडी स्टेशनपासून. इकडे चला 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 म्हणजे आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत कोकणात. तोपर्यंत बाय बाय. गाव पण काय लादेमध्ये पण सांग गाव पण लाद्या. काल मी पुसली लादी ते काय आम्ही बघू द्या. तिथे कसा पुसतो एवढा बायका असताना ग बटलाय लय तुरु तुरु बोलते. तुझं बघूया काय होतं. टाकून बांधायला गेली.